राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर होणारी राज्यसभेची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे। शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गटाचा खासदार हा राज्यसभेवर जाण्याची दाट शक्यता आहे। तर पक्षात पडलेल्या फुटीचा फटका ठाकरे गट आणि शरद पवार गटाला बसणार आहे। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। राज्यसभेच्या समाप्त होतोय त्यामध्ये नारायण राणे, प्रकाश जावडेकर, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन हे भाजपचे, काँग्रेसचे कुमार केतकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण आणि शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई यांचा समावेश आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज्यसभेची ही निवडणूक खूप महत्त्वाची ठरणार आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच ही निवडणूक होतीये। सध्या एकूण आमदारांची संख्या 287 आहे। राज्यसभेच्या जागा आहेत 6, त्यामध्ये 1 अधिक करून 7 न भागल्यास पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा होतो 41। त्यामुळे ठाकरे गट आणि पवार गटाकडचं आमदारांचं संख्याबळ बघता त्यांच्यासाठी ही निवडणूक कठीण आहे। ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। महायुतीला 5 तर काँग्रेसला 1 जागा मिळू शकते। पवारांचा दावा आहे, त्यामुळे त्यांचाही एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो। ठाकरे गटाकडे 15 तर शरद पवार गटाकडे 10 आमदार आहेत। दोन्ही पक्षांनी संयुक्त उमेदवार दिला तरी 41 जादुई आकडा गाठणं कठीण आहे।